नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. देशामध्ये 14 जानेवारीपासून लसीकरणाची मोहीम सुरू होणार आहे. 14 जानेवारीला कोरोनाच्या लसीचा पहिला डोस दिला जाईल. 2 वॅक्सिनला मान्यता मिळाल्यानं लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर सरकारनं आधीच ड्राय रन घेऊन मोहिमेची तयारी सुरू केली आहे. भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूटमधला वाद संपुष्टात आला आहे. दोन्ही कंपन्यांनी त्यावर संयुक्त निवेदन जारी केलं आहे. कोरोनाच्या विरोधातल्या लढाईसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय. आदर पूनावाला आणि कृष्णा एल्ला यांनी संयुक्त निवेदन जारी केलं आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाली. दिवसभरात 64 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3160 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 2828 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात सध्या 49,067 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यंदाचा देशाचा 2021-22चा अर्थसंकल्प 2 भागात सादर होणार आहे. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प सादर करतील. मुंबई महानगरपालिका निवडणुकीला 1 वर्ष शिल्लक असताना आता शिवसेनेला गुजराती बांधवांवर प्रेम आलंय. 10 जानेवारीला मुंबईमध्ये शिवसेनेचा गुजराती बांधवांसाठीचा मेळावा होणार आहे. मुंबईमा जलेबीना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं या मेळाव्याचं घोषवाक्य आहे. उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्याला उपस्थित असणार आहेत. मुंबई पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं गुजराती बांधवांना साद घातल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेमध्ये खास निमंत्रण पत्रक सुद्धा तयार करण्यात आलं आहे. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी मेळावा आयोजित केल्याचं शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी म्हटलंय. येत्या 10 जानेवारीला अंधेरी इथे गुजराती भवनात शिवसेना राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती भाषिकांसाठी मेळाव्याचं आयोजन केलं. यावरून आता वाद निर्माण झाला. जोगेश्वरी इथे शिवसेनेच्या कार्यक्रमाची पत्रिका गुजरातीमध्ये छापण्यात आली. याबद्दल मला माहिती नाही, मी माहिती घेऊन प्रतिक्रिया देतो असं म्हटलंय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या या गुजराती प्रेमावर सडकून टीका केली. शिवसेनेला गुजराती मतदार आत्ताच का आठवले असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला. भाजप आमदार राम कदम यांनी सुद्धा शिवसेनेच्या या गुजराती प्रेमावर हल्ला चढवला आहे. निवडणुका आल्या की शिवसेनेला गुजराती आणि मराठी माणूस आठवत असल्याची टीका कदम यांनी केली. बीएसईचं नाव बदलण्याची मागणी मनसेनं केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ऐवजी मुंबई नाव करण्याची मागणी करण्यात आली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ही मागणी केली आहे. मनसेच्या शिष्टमंडळानं बीएसईच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन औपचारिक पत्र देऊन ही मागणी केली. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरावरून राजकारण सुरू झालंय. बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेब पाटील काय नाव द्यायचं याबद्दलचा संभ्रम आहे. नावाचं फक्त राजकारण होतंय की खरंच इच्छा आहे हे माहीत नाही असा टोला मनसेनं शिवसेनेला लगावलाय. शिवसेना काँग्रेसच्या विरोधात षडयंत्र करत असून मुंबई महापालिका काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता जावा आणि हे पद भाजपला मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलंय. काँग्रेस शिवसेनेच्या या दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसनं कंबर कसले. मुंबई विभागीय काँग्रेस समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी मुंबई विभागाचे माजी प्रमुख प्राध्यापक जनार्दन चांदूरकर यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यात घडलेल्या गुन्ह्यांची नोंद मध्य प्रदेश बॉर्डरला झाली. पोलिसांनी सुद्धा हतबल असल्यानं गुन्हा नोंदवत असल्याचं सांगितलं असा दावा गिरीश महाजन यांनी केला. 8 जानेवारी 2018 रोजीच्या प्रकरणात 3 वर्षांनी गुन्हा दाखल झाला. याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. विजय पाटील यांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती असल्याचंही महाजन म्हणाले. मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाच्या प्रकरणामध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुण्यातल्या कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र हा गुन्हा दाखल करण्यास खूप उशीर करण्यात आला आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोप फिर्यादी विजय पाटील यांनी जळगावमध्ये केला. शिवसेना नेते संजय राऊत उद्याला नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. भाजपचे 2 बडे नेते शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये येणारे भाजपचे 2ही नेते प्रदेश उपाध्यक्ष असल्याची चर्चा आहे.
संजय राऊत यांच्या दौऱ्यात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू आहे. रेल्वे स्थानकामधील औरंगाबाद नावाच्या बोर्डाला पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेनं सुरक्षा दलाकडून सुरक्षा वाढवण्याची विनंती केली होती. औरंगाबाद नामकरण त्याचं करून संभाजीनगर करण्याचा वाद सध्या पेटलाय. यानंतर या सुरक्षेत वाढ करण्यात आली. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करणं योग्य असल्याचं मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय. नाव बदलण्यास संभाजीराजे यांचा पाठिंबा आहे. छत्रपती संभाजीराजे यांना क्रूरपणे मारणाऱ्या व्यक्तीच्या नावाचं शहर असणं हे दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केलंय. औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेसनं पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. विकासात्मक कामं करणं आवश्यक असल्याचं माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही असंही त्यांनी नमूद केलं. नागपूर पालिकेच्या महापौरपदी भाजपचे दयाशंकर तिवारी यांची निवड झाली. ऑनलाईन पद्धतीनं बहुमतानं तिवारी यांची निवड झाली. तिवारी यांना 107 मतं पडली. काँग्रेस उमेदवार रमेश पुणेकर यांना 27 मतं पडली. वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या नूतनीकरणाचा सोहळा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. एकनाथ शिंदे यांचं भाषण संपल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन घोषणाबाजी केली आणि कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. वसई इथे पोलिसांनी 2 मनसैनिकांना आंदोलन करण्यापासून रोखलं आणि बेदम मारहाण केली. या प्रकरणात मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी पोलिसांवर शाब्दिक हल्ला चढवलाय. पोलिसांचं असं वागणं चांगलं नाही. पोलिसांनी पोलिसांसारखं वागलं पाहिजे असंही ते म्हणाले. आमच्या पक्षामध्ये कायम संघटनात्मक बैठका होत असतात. ग्रामपंचायत निवडणुकांना पक्षानं फोकस केला आहे. पक्षाचे जवळजवळ 12 नेते राज्यात प्रवास करून महाविकास आघाडीला जागा दाखवून देतील असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलंय. हे सरकारचे पक्ष एकटेपणा आपला सामना करू शकत नाहीत. 3 दुबळे विरुद्ध स्वबळ असा सामना असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला. वसई विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसचा रंग पिवळ्याऐवजी आता भगवा करा अशी मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी केली. परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी ही मागणी केली. स्वतः सिटी बँक घोटाळा प्रकरणामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. मुंबईतील 900 मराठी खातेधारकांना बुडवणाऱ्या सिटी बँकेच्या अध्यक्षांच्या विरोधामध्ये यापूर्वी अनेक वेळेला तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेतली गेली नाही अशी तक्रार रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडसूळ यांच्यावर कारवाई का केली नाही असा सवाल सुद्धा ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रवी राणा यांनी उपस्थित केला. भोसरी MIDC जमीन प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. याबद्दल माहिती विचारण्याकरता ईडीनं बोलावलं होतं असं म्हटलं. ईडी कार्यालयातून बाहेर पडलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी माझ्याकडील सर्व माहिती ईडीला दिल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. तसंच नवीन चेहरा देण्याबद्दल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते न्यूज 18 लोकमतशी बोलत होते. मी नेहमीच गाठीभेटी घेण्यासाठी दिल्लीत जात असतो, त्यात नवीन काहीच नाही असंही त्यांनी नमूद केलं. महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता संबोधणारे अनिल कुमार सौमित्र यांची अमरावतीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या प्राध्यापकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याला युवक काँग्रेससह इतर संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तसंच अनिल कुमार सौमित्र यांच्या नावाची पाटीसुद्धा तोडण्यात आली. प्राध्यापक सौमित्र गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या. नियुक्ती रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी वर्षा या निवासस्थानी बैठक पार पडली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि MIDC यांचं पथक पंचगंगा प्रदूषणावर संयुक्तरित्या नियमित देखरेख करेल. तसंच या संदर्भात दर महिन्याला अहवालसुद्धा सादर केला जाणार आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बर्ड फ्लूमुळे काही कोंबड्या दगावल्याचं समोर आलं आहे. मात्र या कोंबड्या अशा कोणत्याही आजारानं मृत्युमुखी पडलेल्या नाहीत असा दावा पशुसंवर्धन विकास मंत्री सुनील केदार यांनी केला आहे. पण तरीही राज्यामध्ये योग्य ती खबरदारी घेतली जाईल. केंद्र सरकारनं दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल असंही त्यांनी नमूद केलं.
इकडे अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा निधी हा सिंधुदुर्गला वळवण्यात आल्याचा आरोप भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी केला आहे. ठाकरे सरकारनं विदर्भावर अन्याय केल्याचा आरोपही बोंडे यांनी केला आहे. जनता अन्याय सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा या संकल्प अभियानाच्या अंतर्गत अनेकांनी गाड्यांचा कमी वापर करण्याची शपथ घेतली होती. राज्यातील मंत्रीसुद्धा आठवड्यातून एक दिवस चालत जाणार आहेत. त्याची सुरुवात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठक संपल्यानंतर आदित्य ठाकरे पायी प्रवास करत त्यांनी वर्षा निवासस्थान गाठले. उपनगरीय रेल्वे सगळ्यांसाठी खुली करण्याचा राज्य शासनाचा विचार सुरू आहे. मात्र ही रेल्वे सुरू करताना सुरुवातीला सकाळी 7 पूर्वी आणि रात्री 10 नंतर सगळ्यांना प्रवासाची मुभा देणार असल्याचा विचार सुरू आहे. अन्य वेळेत मात्र सध्याच्या निर्बंधांनुसारच प्रवासाची सवलत दिली जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये मंदावलेल्या पुणे मेट्रोच्या कामानं आता गती घेतली. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेवर पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी अशी 6 किलोमीटर मेट्रो यशस्वीपणे धावली. आता बनास ते रामवाडी मार्गिकेवर बनास ते गरवारे कॉलेजच्या दरम्यान मेट्रो लवकरच धावेल असा विश्वास महामेट्रोचे संचालक ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केला. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ सर्वसामान्य प्रवाशांना लोकल सेवा सुरू करण्यासाठी आक्रमक झाला आहे. येत्या 8 दिवसात सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा न दिल्यास सर्व प्रवाशांना लोकलने फुकट प्रवास करण्याचे आदेश देऊ असा इशारा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी दिला आहे. काही बातम्या आगीच्या. भिवंडीमध्ये भीषण आगीचं सत्र सुरू झालं आहे. भिवंडी वाडा रस्त्यावर केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. 70 ते 80 फूट ड्रम हवेमध्ये उंच उडत होते. इतकं भीषण ही आग आणि हे स्फोट होते. या परिसरात केमिकलचा भंगार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेजारच्या गावाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात कालपासून भीतीचं वातावरण आहे. अंबरनाथच्या खामकरवाडी इथे डोंगराला आग लागली. यामुळे वनसंपदेचं मोठं नुकसान झालं. आग शमवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कोणतीही यंत्रणा उपलब्ध नव्हती. डोंगराला लागलेल्या पणव्यामुळे ही आग लागली. आग वाढत असल्यानं अनेक झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. डोंगराच्या बाजूला अनेक मोठी गृहसंकुलं आहेत. त्यांना या पणव्याच्या धुराचा त्रास होऊ लागला. या आगीची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे, पण रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी कोणीही व्यक्ती इथे पोहोचलेला नव्हता. ठाण्यामध्ये धावत्या बसनं पेट घेतला. लेरिडा हॉटेलसमोर ही घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसमधील सर्व 28 प्रवासी सुखरूप आहेत. ठाण्यातल्या कॅडबरी जंक्शन इथल्या महामार्गावर खासगी बसनं पेट घेतला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये देवाडा खुर्द इथे धानाचं तणीस घेऊन जाणाऱ्या गाडीला आग लागली. विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते. चालकानं प्रसंगावधान राखलं आणि पुढचा अनर्थ टळला. विशेष एनआयए कोर्टानं साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा दिला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह यांना सुनावणीच्या दरम्यान अनुपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. नियमित सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची परवानगी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मागितली होती. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहराच्या जवळ धुम्या डोंगराच्या पायथ्याशी एका 22 वर्षीय तरुणाची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय. राहुल बाबाजी सावंत असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून आरोपींनी रात्री मद्य पाजून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हत्येचं कारण समजू शकलं नाही. आता आणखीन एक अशीच धक्कादायक बातमी वाशिममधून. वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यामध्ये एका 25 वर्षीय विवाहितेचा 3 वर्षे चिमुकल्यासह सार्वजनिक विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. महिला मुलासह पाणी आणण्यासाठी गेली असता खेळताना मुलगा विहिरीत पडला. तिला वाचवण्यासाठी त्या महिलेने उडी मारली. यामुळे मायलेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सकाळी 10 वाजता केंद्र सरकारची मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होते. या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरच्या विकासाबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. तसंच जम्मू काश्मीरसाठी 28,000 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर होण्याची शक्यता आहे. हे पैसे एकूण 5 वर्षात जम्मू काश्मीरच्या विकासावर खर्च करण्यात येणार आहे. नवं संसद भवन उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 3 सदस्यीय खंडपीठानं 2 विरुद्ध 1 अशा बहुमतानं हा प्रकल्प उभारायला हिरवा कंदील दिला. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी वेगळी मतं नोंदवणारा 179 पानांचा स्वतंत्र निकाल दिला. या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबद्दल प्रस्तुत करण्यात आलेली अधिसूचना वैध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश सरकार आणि उत्तराखंड सरकारनं लव जिहाद अध्यादेश लागू केला होता. या अध्यादेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज सुनावणी होते. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. विधानसभा निवडणुकीपूर्वीच ममता बॅनर्जी यांना आणखीन एक झटका बसलाय. तृणमूल काँग्रेसचे आमदार आणि मंत्री लक्ष्मीरतन शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. तृणमूलमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता 39 वर्षीय शुक्ला यांनी क्रीडा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दिल्लीच्या चांदणी चौक परिसरामध्ये सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे. त्यामुळे चांदणी चौकातील प्राचीन हनुमान मंदिर पाडण्यात आलं. मंदिर पाडल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केजरीवाल सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं आणि घोषणाबाजीही केली. तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय. यामुळे चेन्नईतल्या अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलं होतं. उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. त्यामुळे लिपुलेख, गुंजी आणि कालापानी इथल्या रस्त्यांवर बर्फ जमा झालाय. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून हे रस्ते खुले करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सर्व रस्त्यांवर बर्फ साचलेला असल्यानं वाहतुकीला मोठा फटका बसलाय. हिमाचल प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. याच बर्फवृष्टीमुळे एक रुग्णवाहिका रस्त्यात अडकली. मात्र प्रसंगावधान राखत रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी रुग्णावर रुग्णवाहिकेतच उपचार सुरू केले आणि त्याचे प्राणही वाचले. 7 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये सिडनीमध्ये तिसरी टेस्ट होणार आहे. या टेस्टसाठी रोहित शर्मा ओपनिंग करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महेंद्रसिंग धोनीच्या मुलीचं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण झालं. 5 वर्षांची जीवा ही बिस्किटच्या जाहिरातीमध्ये झळकलेली पाहायला मिळते. धोनीसोबत जीवाची ही पहिलीच जाहिरात आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटीला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली. या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडनं पहिल्या डावात 362 धावांची आघाडी घेतली. या सामन्याच्या दरम्यान कायल जेमिसननं 5 बळी घेतले. त्याची ही कामगिरी पाहता सामना पाहण्यासाठी आलेल्या एका चाहत्यानं त्याच्याकडे सही मागितली. या चाहत्यानं कोणतेही पेपर न देता थेट टकलावर जेमिसनची सही घेतली. किस्सा इथेच थांबला नाही, तर दुसऱ्या दिवशी हा व्यक्ती सुटापुटात आला होता, परंतु सही तशीच पाहायला मिळाली. त्यामुळे या चाहत्याची चांगली चर्चा रंगली. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा.